काही व्यक्ती आपल्या कार्यामुळे ओळखल्या जातात, तर काही व्यक्ती आपल्या विचारांनी आणि कृतींनी समाजाच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे एम.डी. दडस सर. शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवलं आहे. शिक्षक म्हणून ते केवळ ज्ञानच देत नाहीत, तर विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहायला, ध्येय निश्चित करायला आणि यशाच्या दिशेने वाटचाल करायला प्रेरणा देतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा मार्गदर्शन, वैयक्तिक समुपदेशन आणि करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवकांचे भविष्य घडवण्याचं कार्य केलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा देणं हे त्यांचं ध्येय आहे. पर्यावरण संवर्धन हे त्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचं कार्यक्षेत्र आहे. विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस 5 जून जागतिक पर्यावरण दिन या दिवशी येतो. पर्यावरणावरील प्रेम केवळ विचारांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून ते सिद्ध केलं आहे. आजपर्यंत त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरती शेकडो वृक्षांचं रोपण करून त्यांचं जतन आणि संवर्धन केलं आहे. एम.डी. दडस सर हे एक प्रभावी व्यक्ती आणि प्रबोधनकार म्हणूनही ओळखले जातात. आपल्या विचारांद्वारे ते समाज प्रबोधनाचं कार्य करतात. सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचं कार्य ते सातत्यानं करतात. सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. तब्बल 72 वर्षांनंतर कराड पाटण तालुका सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदावर विराजमान होत त्यांनी विकास आणि नेतृत्व यांचा नवा आदर्श निर्माण केला. याचबरोबर ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी वंचित घटक, युवक आणि समाजाच्या विकासासाठी सातत्यानं कार्य केलं आहे. शिक्षक, मार्गदर्शक, पर्यावरणप्रेमी, वक्ते, सहकार क्षेत्रातील नेतृत्वकर्ता आणि समाजसेवक अशा विविध भूमिकांमधून एम.डी. दडस सर आजही समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांचा जीवनप्रवास आपल्याला एकच संदेश देतो: ज्ञानदान, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवता येतो. ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, तर समर्पण, नेतृत्व आणि समाजसेवेच्या शक्तीची प्रेरणादायी गाथा आहे.